नमस्कार, मी शीला पाटील. शिदोरीमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहे मेथी दाण्याची चटणी. पूर्वीच्या काळी थंडीच्या दिवसामध्ये मेथी दाण्याची चटणी केली जायची. ती चटणी चवीला खूप छान लागणार. नुसता या चटणी सोबत आपण भात आवडीने खाऊ शकतो. त्यासाठी मेथी दाणे घ्यायचे. मी इथं 2 टेबलस्पून मेथी दाणे घेतले आणि ते पाण्यामध्ये 4 तासापूर्वी भिजत ठेवलेले आहे. त्याच वेळा कोमट पाण्यामध्ये 7 ते 8 मिरच्या भिजत ठेवल्या, म्हणजे याचा कलर आणि चव ही छान येतो. भिजल्यामुळे पेस्ट ही छान होते. आणि चिंचेचा कोळ करण्यासाठी सुपारी एवढा चिंच पाण्यामध्ये भिजत ठेवलाय. 4 तासापूर्वी भिजत ठेवल्यामुळे हे सगळं छान भिजलेलं आहे. इतर साहित्यामध्ये गूळ चवीनुसार घ्यायचंय, चवीनुसार मीठ, लसूण आणि कोथिंबीर. चला तर कसं करायचं ते पाहूया. आता मेथी दाणे पाण्यातून निथळून घ्यायचं. पूर्ण पाणी निघून गेल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे घालून घ्यायचं. मिरच्या सुद्धा पाण्यातून काढायचं आणि ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं. त्यामध्येच चिंचेचा कोळ, लसूण, चवीनुसार गूळ, आणि चवीनुसार मीठ हे सर्व एकत्र छान वाटून घ्यायचं. ही बघा, मिक्सरला मस्त अशी ही चटणी वाटली गेली आहे. आता त्यामध्ये कोथिंबीर घालायचं. कोथिंबीर ऐच्छिक आहे, नको असेल तर नका घालू, पण कोथिंबीरमुळे चव अधिक छान येते. परत एकदा मिक्सरला थोडंसं फिरवून घ्यायचं. ही बघा, मिक्सरला फिरवल्यानंतर एकदम मस्त अशी चटणी तयार झाली. ही तयार झालेली चटणी आपण चपाती भातासोबत खाऊ शकतो. थंडीच्या दिवसात आवर्जून करून खाल्ली पाहिजे अशी ही चटणी आहे. करून पहा आणि त्याच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा. आणि अजून तुम्ही शिदोरी या चॅनेलला सबस्क्राईब केला नसाल तर प्लीज सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद. परत भेटू अशा साध्या आणि सोप्या रेसिपी सोबत.